मी काय सांगतो परत एकदा सगळ्यांनी व्यवस्थित माझ्याकडे लक्ष द्या, परत रिपीट करणार नाहीये मी. आपण ज्या इंडक्शन मीटर बद्दल बोलत होते त्याचं नाव होतं सिंगल फेज अॅनालॉग, ज्याच्यामध्ये तुम्ही बघता एक सिरीज मॅग्नेट आहे, एक शंट मॅग्नेट आहे, कॉपर शेडिंग बँड आहे, इट इज कनेक्टेड इन पॅरल, इट इज कनेक्टेड इन सिरीज, दोघांच्या मध्ये एक डिस्क असते, हो का नाही? एक 15 किंवा 10 वर्षा अगोदर जे मार्केटमध्ये एनर्जी मीटर सगळ्यात फेमस होते ते या टाईपचे होते बघा. अजून भरपूर जणांच्या घरी असतील, खेड्यामध्ये अजून एनर्जी मीटर बदललेले नाहीयेत. एनर्जी मीटरचं इन्व्हेन्शन होतं गेलं नाही, भरपूर जणांच्या घरी असतील, मी लिहून देतो ना. जर तुमच्या घरी असतील आणि लाईट बिल कमी येत असेल तर राहू द्या, लाईट बिल खूप जास्त येत असेल तर याला बदला, कारण याला पण खायला एनर्जी लागते, माहिती आहे ना. लोक काय करायचे माहिती आहे का, की ही डिस्क क्लॉकवाईज फिरायची, जेवढी डिस्क जोरात फिरेल तेवढं लाईट बिल जास्त यायचं ना. तो लोकांनी याच्यावर पण एक भारी जुगाड लावलं होतं, माहिती आहे का? काय जुगाड लावलं होतं? त्यांनी आणले मॅग्नेट, इतके तगडे स्ट्रॉंग परमनंट मॅग्नेट आणले ना, की जे मॅग्नेट एकदा जो लोखंडाला चिटकले रे, काढण्यासाठी 2 हात लागायचे. समजतंय का? त्याला स्ट्रॉंग परमनंट मॅग्नेट असं म्हणतात. तर स्ट्रॉंग परमनंट मॅग्नेट आणायचा, त्याच्या खाली असा पेपर ठेवायचा, पेपर जवळ घेऊन जायचं, स्क्रीनवर चिटकवायचा आणि पेपर अद्दत काढायचा. हा मॅग्नेट त्याला चिटकून बसायचं. मग तुम्ही म्हणले की असं चिटकून बसल्याने काय व्हायचं? या मॅग्नेटमधून जी मॅग्नेटिक फील्ड तयार होते ती स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड असते. याच्यामधले जे नंबर्स असतात ना बरोबर, त्या नंबरचा जो स्पिंडल असतो तो मेटलचा असायचा. आता विचार करा, एखादी मॅग्नेटिक फील्ड त्या मेटलला होल्ड करून ठेवलं ना, म्हणजे तो मेटल फिरायचा प्रयत्न करत आहे पण फिरत. मला सांगा, तुमची डिस्क आरामात फिरत आहे, सगळं कसं ओके मध्ये आहे, पण नंबर पुढे जात. मग याच्यात आपला फायदा आहे ना, पण तोटा कोणाचा आहे? MSCBचा. लोक काय करायचे, मॅग्नेटचा पण ऑप्शन नाही झाला तर इथनं एक फेज आणि एक न्यूट्रल असतो बघा, माहिती आहे ना. तर 2 फेज शॉर्ट करायचे, 2 वेगवेगळे फेज शॉर्ट केल्यानंतर ते काय करायचे, ब्लेडचा तुकडा मध्ये टाकायचे, वायरचा तुकडा मध्ये टाकायचे, ॲल्युमिनियमचा तुकडा मध्ये टाकायचे. याच्यानं काय व्हायचं, तुमचा करंट इकडून आला असा आणि इकडून बायपास झाला असा. एनर्जी मीटरमध्ये करंट गेला का? मग करंट जाणार नाही तर मला सांग रीडिंग येईल का? मग MSCBने डोकं लावलं की बाबांनो, हे एनर्जी मीटर मार्केटमधून लगेच उडवा, हो का नाही? आणि नवीन एनर्जी मीटर मार्केटमध्ये आणलं, ती आहे इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर. त्याच्यात पण लोकांनी काड्या करायला सुरू केल्या. मग MSCBने लावला त्याच्यावर काचेचा बॉक्स लावला का नाही, त्या काचेच्या बॉक्सवर बाहेरून बटन दिलं, लोकांनी त्याच्यात पण काड्या सुरू केल्या. मग अजून MSCBने नवीन एनर्जी मीटर आणलं, जे ॲडव्हान्स इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर होतं, ज्याच्यावर बॉक्स पण आहे. लोकांना त्याच्यामध्ये हात घालता येत नव्हते, मग लोकांनी वायरलेस रिमोट बनवले का नाही? अरे हो का नाही? आणि ते वायरलेस रिमोट बनवण्याच्या मागे सगळ्यात मोठा हात लेडीजचा आहे. हा, जेंट्सचा नाही. जेंट्स एवढं विचार करत नाही एनर्जी मीटरचं बिल किती येते. साईडच्या काकूनी रिमोट आणलाय, मग ती काकू गलीचा ढिंडोरा पिटणार ना. आमच्याकडे तर लाईट बिल येतच नाही, 500 रुपये येतं बघा, 500 रुपये येतं बघा. मग ही बाई म्हणणार माझ्या घरी 3000 रुपये लाईट बिल येतं. मग मागे लागले यांच्या की रिमोट घेऊन या, रिमोट घेऊन या. MSCBवाला आला की मशीन सुरू करायची, MSCBवाला गेलं की मशीन बंद. MSCBवाला का ना रिमोट नावाचं मार्केटमध्ये आलेलं आहे. मग MSCB आता डोकं लावतं, येणाऱ्या 2 वर्षामध्ये कंपल्सरी तुम्हाला सगळीकडे GSM बेस्ड एनर्जी मीटर दिसतील, ज्याला स्मार्ट एनर्जी मीटर म्हणतात. इन द सेन्स तुम्ही रिमोट आणून मार्केटमध्ये स्वतःच्या पायावर दगड टाकल्या, माहिती आहे ना. म्हणजे थोडीफार जी चोरी पार करायची ती आता बंद होईल. जोपर्यंत तुम्ही रिचार्ज करणार नाही तोपर्यंत एनर्जी मीटर ते चालणार नाही. पण असं म्हणतात बरं काही जण, त्याच्यावर पण सोल्युशन आहे. काय सोल्युशन आहे? पोलवरून जे वायर येतं ना, ते वायर मीटरमध्ये जाऊच द्यायचं नाही. कुठून ते त्याला कुंडीच्या मागून झाडा झुडपा मधून जाऊ द्यायचं घरामध्ये. त्या झुडपात कुठं तर वायर फिरत असताना शॉर्ट करायचं आणि डायरेक्ट वायर भरात फिरवायचं. म्हणजे ते जे तुमचं स्मार्ट एनर्जी मीटर आहे त्याला रिचार्ज करा की नाही करा. खेड्यामध्ये असं पण तुम्ही आकडाच टाकता ना, इंजिनियर गेला की हा नाहीच त्याला, मग तो शिकलात त्यासाठी होता 4 वर्ष बीटेक करून की लोकांचा मार खायला. समजतंय का? सो मार्केटमध्ये हे एनर्जी मीटर तुम्हाला सहसा दिसणार. कुणाच्या घरी असेल तर ह्याचं लाईट बिल खूप कमी येतं बरं, अजून पण माहिती आहे का? खूप कमी येतं, कारण हे जेवढं जुनं होईल तेवढी डिशची स्पीड कमी होते, गंजतं ते. पण जर तुमच्या घरी जुनं एनर्जी मीटर आहे, लाईट बिल जास्त येतं, समजायचं पॉवर जास्त खात आहे. समजतंय का? तुम्ही कधी बघितलं का जळगावच्या काही कॉलनीमध्ये एनर्जी मीटर घराच्या बाहेर लावले नाहीत? कुठे लावलेत? पोलवर. का लावलेत सांगा? कारण खूप वीज चोरी नाही होत ना त्या कॉलनीमध्ये. म्हणून ज्या कॉलनीमध्ये सगळ्यात जास्त वीज चोरी होती त्यांनी डोकं लावलं, एनर्जी मीटर तुम्हाला घ्यायचं ना, लाईट वापरायचे ना, चुपचाप पोलवर एनर्जी मीटर लावा. त्यांना काहीच काढी करता येत नाही. समजतंय? जायचं पुढे. नेक्स्ट लाईन सांगा, तुमच्यापैकी कोण कोण चोरी